नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये या ठिकाणी 523 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. तर संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत. या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि अपडेटसाठी या ठिकाणी शेअर करत चला. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा नवीन जाहिरात पडलेली आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड माझगाव मुंबईकडून. या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी अंतर्गत या ठिकाणी 523 ट्रेड अप्रेंटिसशिपची या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये बघा डेट दिलेली आहे 10 जून 2025 ते 30 जून 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागवायचे. ठीक आहे, म्हणजे अर्ज या ठिकाणी मागवत आहेत. या ठिकाणी बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सांगितलेली आहे, गट आणि व्यवसाय वर्ग एवं व्यवसाय या ठिकाणी दिलेले आहेत, ट्रेड्स दिलेले आहेत. यामध्ये बघा ग्रुप क इयत्ता 10वी उत्तीर्ण फक्त असेल तर या ठिकाणी त्यांच्यासाठी काय तर ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल या ठिकाणी बघा टोटल ज्या सीट आहेत तुम्हाला मी सांगणार आहे पदांच्या 28 पदे आहेत. या ठिकाणी बघा पुढं तुम्हाला ऑदर, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, एससी आणि एसटी याच्यामध्ये जे आहे ते डिवाइड करून दिलेले आहे. एज लिमिट हे या ठिकाणी दिलेले आहे, तुम्हाला चेक करायचं आहे. आणि प्रशिक्षण कालावधीचा अवधी या ठिकाणी दिलेला आहे 2 वर्ष किंवा 1 वर्षापर्यंतचा. या ठिकाणी दुसरं जे पद आहे इलेक्ट्रिशियनचं आहे, याच्या टोटल 43 जागा आहेत. फिटरच्या या ठिकाणी जागा आहेत, त्याला 52 जागा आहेत. या ठिकाणी पाईप फिटर आहे, या ठिकाणी त्याला 44 जागा आहेत. या ठिकाणी स्ट्रक्चरल फिटर आहे, त्याला 47 जागा आहेत. लक्षात घ्या या ठिकाणी आपण खाली यांचा क्रायटेरिया बघणार आहोत. हे 10वी+5 या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी क्रायटेरिया आपण आणखी चेक करणार आहोत. या ठिकाणी बघा वर्ग ख ITI परीक्षा उत्तीर्ण किंवा ग्रुप ख ITI उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे, ITI पास पाहिजे. 6वं पद आहे या ठिकाणी फिटर स्ट्रक्चरल. ठीक आहे, या ठिकाणी ITI फिटर पाहिजे, 40 पद आहेत. ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल या ठिकाणी आहे, त्याचं 20 पद आहेत. इलेक्ट्रिशियनचे या ठिकाणी बघा 40 पद आहेत. ICTSMचे या ठिकाणी 20 पद आहेत. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या ठिकाणी बघा 30 पद आहेत. या ठिकाणी बघा RACचे 20 पद आहेत. पाईप फिटरचे 20 पद आहेत. वेल्डरचे या ठिकाणी 35 पद आहेत. आणि या ठिकाणी कोपामध्ये 20 पद आहेत आणि कार्पेंटरचे 30 आहेत. या ठिकाणी बघा ग्रुप ग मध्ये 8वी उत्तीर्ण पाहिजे. 8वी कक्षा उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर रिगर म्हणून आहे, तर त्याचा 14 पद आहेत. वेल्डर, गॅस एवं इलेक्ट्रिक या ठिकाणी 20 पद आहेत. तर टोटल जी पद आहेत यांच्या त्या ठिकाणी 2 ते 1 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंत तुम्हाला मॅक्सिमम जे आहे ट्रेनिंग असेल. आणि 15 पासून 19 वर्ष किंवा 21 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मॅक्सिमम एज पाहिजे. तर ICTCM ठीक आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स. तर लॉंग फॉर्म दिलेले आहेत. तुम्हाला जर लॉंग फॉर्म कळले नसतील तर या ठिकाणी चेक करून घ्यायचे. वयोमर्यादा तुम्हाला वरती दिलेली आहे. शिथिलता बघा त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असेल तर 5 वर्षापर्यंतच आहे. इतर मागासवर्गीयांना 3 वर्ष. शारीरिकदृष्ट्या जर कोणी अपंग असतील तर त्यांना 10 वर्षापर्यंतच या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी बघा आपल्याला शैक्षणिक अर्हता चेक करायची. पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे 1/10/2025 या डेट पर्यंतची. तर मेकॅनिकल ड्राफ्ट्समनला या ठिकाणी बघा दिलेली आहे 10वी+ तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण OBC SCBC या ठिकाणी बघा दिलेला आहे. दिव्यांग उमेदवार तर कमीत कमी 50% गुण पाहिजेत. उमेदवारांचा 10वी झालेली पाहिजे विज्ञान आणि गणित या विषयांसोबत. इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा दिलेलं आहे, फिटरसाठी आहे. त्यानंतर बघा स्ट्रक्चरल फिटर, पाईप फिटर. तर यांच्या समोर यांची सर्वांची जी आहे अर्हता म्हणजे काय यांचं शिक्षण लागतंय ते सर्व दिलेलं आहे आणि कंपल्सरी काय आहे. तर तुम्हाला हे सर्व वाचायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर आपण चेक करूया. तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला जर इतर अनुसूचित जमाती जाती इतर मागासवर्गीय असेल तर नॉन क्रिमिनल दाखला तुम्हाला NCL लागणार आहे. SCBC EWS उमेदवारांना विहित नमुन्यात खालील सक्षम अधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. गोष्ट लक्षात घ्या. तर डॉक्युमेंट मध्ये कोणते कॉम्प्रोमाइज नाहीये. तुम्ही डॉक्युमेंट तुमचं सगळं असलं पाहिजे. या ठिकाणी गाईडलाईन्स दिलेली आहेत दिव्यांगांसाठी हिंदी आणि या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. राष्ट्रीयत्व इंडियन असले पाहिजे तुमचं, नॅशनॅलिटी भारतीय. अर्ज प्रक्रिया या ठिकाणी कशी करायची ते दिलेले आहे. उमेदवारांना सूचित करण्यात येते की ऑनलाईन अर्ज पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माझगाव.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तर या ठिकाणी बघा क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करायचं आहे. प्रोसेस पूर्ण दिलेली आहे, तुम्ही सर्व वाचून घ्या. आवेदन प्रक्रिया करताना करिअर ऑनलाईन रिक्रुटमेंटमध्ये जा, अप्रेंटाइसमध्ये सिलेक्ट करा, क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित सगळी माहिती बघून लॉग इन आणि अप्लाय करावे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला चालायचं आहे. अर्जाचं शुल्क बघा 100 रुपये जे आहे तुम्हाला आहे. या ठिकाणी OBC SCBC EWS AFC प्रवर्गातील उमेदवारांना पैसे भरणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती दिव्यांग यांना अर्जाचे शुल्क भरावे लागणार नाही, याचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी फी 100 रुपये दिलेली आहे सर्वांना. या ठिकाणी बघा, पहिला टप्पा निवड प्रक्रियेचा काय आहे, या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये संपन्न होणार आहे. म्हणजे पहिला टप्पा या ठिकाणी बघा, ऑनलाईन परीक्षा होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये. या ठिकाणी 10वी 8वी तुमची झालेली असेल तर त्यांना 100 मार्काची परीक्षा राहणार आहे. या ठिकाणी बघा कशाची परीक्षा राहणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. 10वी उत्तीर्ण, ग्रुप ट्रेड ख ITI पास लागतंय किंवा 8वी उत्तीर्ण यांचं इथं दिलेलं आहे. इंग्लिश, GK, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि एकूण प्रश्न 100 राहणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने सेम क्रायटेरियानुसार सगळ्यांचं आहे. फक्त त्यांचं जे इलिजिबिलिटी म्हणजे त्यांचं जे पॅटर्न असेल तर त्यांच्या 10वी आणि 8वी नुसार या ठिकाणी पेपरचा सेट केलेला असेल. या ठिकाणी बघा खाली आल्यानंतर ऑनलाईन एक्झामसाठी तुम्हाला परीक्षा केंद्र तुम्हाला माहीत पाहिजेत. तर महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या जागा आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि नाशिक हे 8 या ठिकाणी दिलेले आहेत. लक्षात घ्या. कोपा या ट्रेडसाठी बघा 75 प्रश्न हे ट्रेड थेअरी आणि 25 इंग्लिश व GK चे असतील, हे लक्षात घ्या. या ठिकाणी बघा शेवटी खाली महत्त्वाची तारीख आणि दिलेले आहेत. या ठिकाणी आवेदन करायचं जे तुमचं डेट आहे 10/6/25 ते 30/6/25 पर्यंत आहे. शुल्क भरायचं डेट सुद्धा 30/6/25 पर्यंत आहे. या ठिकाणी बघा टेंटेटिव्ह डेट जी आहे ती 7/7/2025 आहे एक्झामसाठी किंवा घोषणा केलेली आहे. पात्रता अयोग्यता आवेदन करण्याचं 14/7 पर्यंत आहे. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट जारी होणार आहे तुमचं 18/7 पर्यंत आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या ठिकाणी संभावित दिलेला आहे ते 2/8/2025 पर्यंत आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने बघा 500 जवळपास 23 पदं सुटलेली आहेत. तर जे कोणी याच्यासाठी इलिजिबल असतील तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.